29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आंदोलन करू नये अशी मनधरणी करण्यासाठी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आंतरवालीमध्ये जात जरांगेंची भेट घेतली। मात्र जरांगे आंदोलनावरती ठाम आहेत। जरांगेंनी सरकारला 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र देण्यासाठी 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे। जात पडताळणीचे प्रमाणपत्र कुणी जाणून बुजून रोखून ठेवलं असतील तर ते द्या। ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला 28 ऑगस्टच्या आत लागू करा असं त्यांनी बजावलंय। सामान्य मराठा समाजानं घराबाहेर पडावं, पत्रासाठी अर्ज करावा असं आवाहन त्यांनी केलंय। तर काही अधिकारी जाणीवपूर्वक दाखले देण्यास विलंब करून सरकारला बदनाम करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केलाय आणि त्यावरती अधिकारी की सरकारचं मराठ्यांना अडथळा आणू लागलं ते कळू द्या असा सवाल जरांगेंनी केलाय। सरकारच्या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता। विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्या, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्या त्याविषयी आपण चर्चा केली। निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं। 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे जे घराणे तुम्ही तुमचे अर्ज घेऊन आंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। तर जरांगेंचा लढा ओबीसींविरोधात नाही तर सरकार विरोधात आहे असं भुजबळांनी म्हटलं होतं। यावरती प्रतिक्रिया देताना भुजबळांनी म्हातारपणात शहाणपणा आल्याचा टोला जरांगेंनी लगावला। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन आ बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेने, ते आम्ही शांततेने करू। ते बरं झालं म्हातारपण लावणं, भुजबळ साहेब छान झालं, कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठ्याचे मतं आहेत आणि या मराठ्याच्या मतात यावेळेस लई फजिती झाली। कुठं आपल्या नातवाचं, पोराचं, पुतण्याचं वाटोळं करून घेता, कारण त्याला कायदा कळतो। त्याच्या लक्षात आलंय की आपण नोंदी निघालेल्या रोखू शकत नाही, गॅजेट सरकारचे दस्तऐवजी आपण रोखू शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलंय ताबडतोब। त्यातून त्याला वाटतं उगाच राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घ्यायचं आणि म्हातारपणाला बरं झालं दिशानं झालं। दरम्यान राज्य सरकार आणि जरांगेंचं काय साटलोटं आहे हे समजत नाही। मात्र ओबीसींचा वाटा कोणाला देऊ नका अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। हे सरकार आणि जरांगे पाटलांचं काय साटेलोट आहे की काय अंडरस्टँडिंग आहे की काय भीती आहे त्यांचं त्यांनी ते पाहून घ्यावं। आमचं एवढंच म्हणणं असणार आहे, कोणाला काय देता येते द्या, आमच्या अधिकाराला कुठेही धक्का लावू नका, आमचा अधिकार काढून घेऊ नका, आमचा वाटा कोणाला देऊ नका, एवढी आमची मागणी असणार आहे। हे सरकार जर या पद्धतीनं वागून झुकत असेल आणि वारंवार ते आंदोलन करत असतील आणि वारंवार सरकार त्या ठिकाणी जात असेल त्यांच्या, तर तो सरकारचा आणि जरांगेंचा प्रश्न आहे। आम्हाला त्या वादात पडायचं नाही।